पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थांमध्ये अळूवडीचे स्थान अग्रणी आहे. कोणताही सण समारंभ असो, लहानांपासून मोठ्यांपर्यंत ती सर्वांचीच आवडती आहे. महाराष्ट्रामध्ये साधारणपणे अळूवडी ही रोल करूनच बनवली जाते. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोल न करता व बेसनचा वापर न करता अळूवडी कशी बनवू शकतो हे पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व रेसिपी आवडली तर एक लाईक जरूर करा. नमस्कार. अतिथी किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला. अळूवडी करण्यासाठी इथे आपण वडीची 7 ते 8 मध्यम आकाराची पाने स्वच्छ धुवून व देठ कापून टाकून घेतली आहेत. त्याचप्रमाणे इथे अर्धा कप मूग डाळ स्वच्छ धुवून 4 तास भिजवून घेतली आहे आणि त्यामध्ये घालण्यासाठी 7 ते 8 लसूण पाकळ्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 1 चमचा धणे, अर्धा चमचा जिरे आणि मूठभर जाडसर देठांसहित बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतली आहे. त्याचप्रमाणे इथे आपण काही सुखे मसाले घेतले आहेत. त्यामध्ये प्रत्येकी पाव चमचा हळद, गरम मसाला, हिंग, आमचूर पावडर तसेच 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा पांढरे तीळ आणि 2 मोठे चमचे भरून आपण ज्वारीचे पीठ घेतले आहे. ज्वारीचे पीठ घातल्यामुळे वडी आतून जाळीदार बनतेच, शिवाय कुरकुरीतही तयार होते. आपण मुगाची डाळ मिक्सरच्या भांड्यात काढून घेतली आहे. त्यामध्ये हे इतर साहित्यही काढून आपल्याला बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. इथे आपली पेस्ट तयार करून झाली आहे आणि अळूची पाने शक्य तितकी आपण बारीक चिरून घेतलेली आहेत. त्यामध्ये ही पेस्ट आपण काढून घेऊया. पेस्ट काढून झाल्यानंतर आपण त्यामध्ये हे सुखे मसालेही ॲड करूया. चवीनुसार मीठ घालूया आणि इथे आपण अर्धा चमचा ओवा हातावर असा चुरून त्यामध्ये घातला आहे. आता सर्व जिन्नस आपल्याला एकत्र मिक्स करायचे आहेत. मिक्स करताना आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. फक्त ह्या मुगाच्या डाळीच्या पेस्टमध्येच ही पाने व्यवस्थित भिजली जातात आणि वडीचे मिश्रण अगदी व्यवस्थित तयार होते. अशा पद्धतीने आपले सर्व मिश्रण एकत्र करून तयार झालेले आहे. इथे आपण इडली पात्राच्या थाळीमध्ये तेल लावून घेतले आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे सर्व मिश्रण काढून घेतले आहे. हाताने सर्व एकसारखे पसरून घेऊया. इडली पात्रामध्ये मी पाणी आधीच उकळायला ठेवले होते. त्यामध्ये ही थाळी आपण ठेवून दिलेली आहे आणि मध्यम आचेवर 15 मिनिटे आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहे. 15 मिनिटांनंतर मिश्रण अगदी छान सेट झालेले आहे. बाहेर काढून आपण थंड करून घेऊया आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला ती वडीचे मिश्रण काढून घ्यायचे आहे. साईडने सुरी लावून आपण कडा सोडवून घेतल्या आहेत आणि अगदी सहजच सर्व मिश्रण निघून आले आहे. आता आपण त्याच्या वड्या कापून घेऊया. आपल्या आवडीनुसार हव्या त्या शेपमध्ये आपण वड्या कापून घेऊ शकतो. ज्याला वाफवलेल्या वड्या खायला आवडतात त्यांच्यासाठी ह्या वड्या तयार झालेल्या आहेत. पण आपण इथे शॅलो फ्राय आणि डीप फ्राय अशा दोन्ही प्रकारे वड्या फ्राय करून पाहणार आहोत. शॅलो फ्राय करण्यासाठी इथे गॅसवर एक पॅन तापत ठेवला आहे. त्याच्यामध्ये तेल घालून तापायला ठेवले आहे. त्यामध्ये सर्वात आधी आपण मोहरी घातली आहे. मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे आणि मोहरी तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये
पाव चमचा पांढरे तीळ घातले आहेत. तीळ घातल्यानंतर सर्वत्र उडत आहेत. आपल्याला शक्य असेल तर काही सेकंदवरती झाकण ठेवून द्या. त्यानंतर आपण त्यामध्ये कढीपत्ता घातला आहे आणि पाव चमचा हिंग घातला आहे. आपली खमंग अशी फोडणी तयार झाली आहे. आता आपण शॅलो फ्राय करण्यासाठी त्यामध्ये वड्या ठेवून देऊया. या फोडणीमुळे शॅलो फ्राय केलेल्या वड्याही तितक्याच खमंग लागतात आणि कुरकुरीतही तयार होतं. सर्व मिश्रण आपल्याला नीट हलवून घ्यायचे आहे आणि तळाकडील बाजूने वड्या चांगल्या फ्राय झाल्यानंतर आपण त्या उलटून घेणार आहोत. दोन्ही बाजूने आपल्याला खरपूस अशा वड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. डीप फ्राय करण्यासाठी इथे आपले तेल तापलेले आहे. त्यामध्ये पण आपण वड्या सोडून घेऊया. दोन्ही प्रकारे केलेल्या वड्या खूपच छान लागतात. शॅलो फ्राय केलेल्या वड्याही आपल्या फ्राय करून तयार झालेल्या आहेत. या वड्याही आपण पलटून घेऊया. अशा प्रकारे दोन्ही पद्धतीने आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. दोन्ही पद्धतीने केलेल्या वड्या चवीला खमंग तर लागतातच, तसेच त्या कुरकुरीतही तयार होतात. ज्यांना बेसन किंवा तांदळाचे पीठ चालत नाही त्यांना मूग डाळ व ज्वारीच्या पिठाचा ऑप्शन खूप चांगला आहे. आपण वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. आपण ही रेसिपी जरूर ट्राय करा व कमेंट करून आपला अनुभव शेअर करा. तसेच ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलचे आयकॉन जरूर क्लिक करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.